तुमचं स्वागत आहे. मी दिव्या. चला तर पाहूया ठळक बातम्या. रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठी बोलणार नाही. उत्तर भारतीय विकास सेनेच्या नेत्याचे परिवहन मंत्र्यांना थेट आव्हान. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे, अन्यथा त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला होता. मात्र या निर्णयाला आता थेट आव्हान देण्यात आले आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संजय दुबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत आम्ही रिक्षा चालू, पैसे कमवू, पण मराठी बोलणार नाही असा वादग्रस्त पवित्रा घेतला आहे. या संदर्भात पाहुयात आमचे प्रतिनिधी रणजित वाकळे यांचा विशेष वृत्तांत. महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे काम करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्यानंतर उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संजय दुबे यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संजय दुबे यांनी थेट परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मराठीची सक्ती म्हणजे एक प्रकारची हुकुमशाही आणि गुलामी आहे. आजचा भारत स्वतंत्र आहे, आम्ही ही सक्ती खपवून घेणार नाही, असे म्हणत त्यांनी मराठी बोलण्यास उघड नकार दिला. इतकेच नव्हे तर प्रेमाने आम्ही सर्वांचा आदर करतो, पण दबावाखाली येऊन मराठी बोलणार नाही, सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रात व्यवसाय करताना स्थानिक भाषेचा सन्मान राखणे गरजेचे आहे, अशी मराठी संघटना आणि नागरिकांची ठाम मागणी असताना अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. आता या आव्हानानंतर परिवहन विभाग आणि प्रशासन यावर काय कायदेशीर पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मैं रिक्शा भी चलाएगा, पैसा भी कमाएगा, लेकिन मराठी नहीं बोलेगा. इसलिए बोलता हूँ, जा मराठी नहीं बोले. श्री राम संस्था प्रमुख अंतर्गत उत्तर भारतीय विकास सेना नवी मुंबई जिला अध्यक्ष पंडित संजय दुबे के ही दिन 15 अगस्त को महाराष्ट्र राज्य सरकार के मिनिस्टर प्रताप सरनाईक जी ने डेट रखा कि जो उत्तर भारतीय पर प्रांतीय मराठी नहीं बोलेगा उसका लाइसेंस रद्द कर दिया जाएगा, चाहे वो टैक्सी वाला हो चाहे वह रिक्शा वाला हो. तो आप सोचिए, आज के ही दिन भारत आजाद हुआ था और आज के ही दिन गुलामी मतलब कि लाइसेंस रद्द कर दिया जाएगा. सीधा धमकी मतलब गुलामी, आप गुलामी करो पर प्रांतीय उत्तर भारतीय. तो आज का जनरेशन युवा जनरेशन है, कोई गुलामी करने वाला नहीं है. प्रताप सरनाईक जी, ये हिंदुस्तान हिंदुस्तान है. यहाँ प्यार की भाषा में आपको इज्जत करेंगे, सम्मान करेंगे. आप अगर ये सोचते होंगे कि हम अपनी धमकी से, अपने पावर से सबको गुलामी कराएंगे, तो याद रखो, ज्यादा दिन की अब सरकार नहीं है, बहुत जल्द सरकार गिरने वाली है आप सबकी. फिर आप डेट रखना तो मालूम चलेगा. प्रताप सरनाईक जी, कहाँ किस्मत थी कि आप मिनिस्टर बन गए, परिवहन मंत्री बन गए, तो आप इतनी गुलामी करवा रहे हैं कि जो मराठी नहीं बोलेगा तो उसका लाइसेंस रद्द करा दिया जाएगा. ये कौन सी बात बनी? तो मैं भी उत्तर भारतीय हूँ, मुझे भी लोकतंत्र की पार्टी ने मुझे जिम्मेदारी दिया है. मैं भी नवी मुंबई का जिला अध्यक्ष हूँ उत्तर भारतीय विकास सेना पार्टी का. अगर आप गुलामी कराएंगे, गुलामी पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा. और मराठी भाइयों की
मैं इज्जत भी करता हूँ, सम्मान भी करता हूँ और हमारे बहुत सारे दोस्त भी हैं मराठी। लेकिन आप लोगों की ये जो शहनशाही चल रही है, इस शहनशाही पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा, नहीं तो बैठो। मुंबई ठाणे प्रतिनिधी रणजित वाकळे यांचा रिपोर्ट। तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट। सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर। प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी, योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार। आजच संपर्क करा गोल्डन आय रिअल इस्टेट। प्रोप्रायटर श्री पीयूष भाटे, सांगली।